मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के.वाय.सी ही चालू झालेली आहे. शासनाने त्याला मान्यता दिलेली आहे. तर आपण बघूया. महाराष्ट्र शासन जी.आर. आलेला आहे. हा जी.आर. आपण संपूर्ण बघूया. शासन परिपत्रक क्रमांक, नवीन प्रशासकीय इमारत, 3रा मजला, मादाकामा रोड, दिनांक 18 सप्टेंबर रोजी हा आलेला जी.आर. आहे. आपण पाहू शकता. संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. 1. महिला व बाल विकास शासन निर्णय. हे नाही महत्त्वाचं. प्रस्तावना आपण बघूया. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील सर्व निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात राज्य मुख्यमंत्री माझी लाडकी योजना प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. तर ह्या निर्णयाबाबत आपण जाणून घेऊया. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांची ई-के.वाय.सी करायची आहे. म्हणजे आता दरवर्षी जून महिन्यामध्ये ही ई-के.वाय.सी आपल्याला करून घ्यावी लागणार आहे. तर यासाठी लागणारी कागदपत्र काय काय आहे, कुठे फॉर्म भरायचा, कसे भरायचा आहे, आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. शासन परिपत्रक या ठिकाणी आपण पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी के.वाय.सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्यात येत आहे. हे इथं बघू शकता आपण. लाडकी बहिणीची वेबसाईट आपल्याला दिसत आहे. लाडकी बहीण महाराष्ट्र.in या वेबसाईटवर आपल्याला जाऊन ई-के.वाय.सी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजेच आपण या पोर्टलवर जाऊन ई-के.वाय.सी ही करू शकतो. हा पूर्ण जी.आर. मी तुम्हाला दाखवत आहे. आणि याचप्रमाणे खाली देखील आपल्याला ई-के.वाय.सी कशी करायची याची पण माहिती दिलेली आहे या जी.आर. मध्ये आपल्याला. येत बघा. सर्वप्रथम आपल्याला या पोर्टलवर जाऊन, इथं दिसतंय ना निळ्या अक्षरात, या वेबसाईटला भेट द्यायची. त्याच्यानंतर खाली यायचं, ई-के.वाय.सी बॅनरला क्लिक करायचं. तुम्ही जसे जसे लिंक ओपन करताल तसे तसे तुमच्या पुढे ते ओपन होत जाणार आहे. ई-के.वाय.सी फॉर्म उघडेल. लाभार्थीचा आधार क्रमांक, पडताळणी संकेतांक, कोड. म्हणजे त्याचप्रमाणे आपल्याला आधी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. तिथे तुम्हाला कॅप्चा नमूद करावा लागणार आहे. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती देऊन दर्शवून सेंड OTP बटनावर क्लिक करा असं येईल. नंतर तुम्ही त्याप्रमाणे ती प्रोसेस करू शकता. घर बसल्या आपण आपल्या मोबाईलवर देखील हे करू शकतो. नंतर तुम्ही तुमचा आधार नंबर टाकला, OTP टाकून सबमिट नंतर केलं तर आपल्याला ई-के.वाय.सी या आधीच पूर्ण झालेली आहे किंवा नाही असे तपासून आपल्या पुढे तसं स्क्रीनवर ते येत जाईल. आणि केलेली जर असेल तर इकडे बघा, हे होळीचा बाण दाखवित आहेत तुम्हाला. ई-के.वाय.सी आधीच पूर्ण झालेली आहे असा संदेश झालेली असेल तर के.वाय.सी. आज जर नसेल झाले तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही हे तपासलं जाईल. त्याचप्रमाणे हे सगळं झालं, दोन्ही चेक करून का परत खालचा बाणावली या आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश येईल. आणि त्यानंतर परत इकडं लाभार्थ्याच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेलं OTP स्क्रीनशॉटमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं. ते झालं का नंतर ई-के.वाय.सी पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद, पडताळणी संकेतांक, कोड, कॅप्चा नमूद करावा. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटनावर क्लिक करा असं येईल. त्याच्यानंतर खाली येईल
नंतर पती वडील यांचा आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनशॉटमध्ये सबमिट करा. नंतर ते सबमिट करून घ्यायचं आहे. तुमचे वडील असतील किंवा पती असतील त्यांचा मोबाईलवर प्राप्त झालेला OTP तुम्हाला सबमिट करून क्लिक करायचा आहे. तसेच त्यानंतर आपण बघूया, यानंतर लाभार्थ्याने एक जात प्रवर्ग पर्याय निवडावा. 2 खाली बाबी प्रमाणे कराव्या. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्य नाही, सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही. त्याच्यापुढे तुम्हाला होय किंवा नाही असे टिक करायचे आहे. 2 माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे. तिथं पण होय किंवा नाही करायचं आहे. नंतर चेक बॉक्स क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करा. असं येईल, ते सबमिट करीत जायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात खाली ही तुम्ही बघू शकता, सक्सेसफुल तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश येईल. त्याच्यानंतर तुमची KYC पूर्ण झालेली आहे असं तुम्ही समजून जायचं आहे. एक एक स्टेप आपण सगळं बघितलेली आहे. या GR मध्ये तेवढंच सांगितलेलं आहे. दरवर्षी ही KYC तुम्हाला करावा लागणार आहे. KYC केल्यानंतरच हप्ता तुमच्या बँकेत जमा होणार आहे. KYC ज्यांची होईल त्यांनाच पुढील हप्ते येणार आहे.